वादळामध्ये अडकल्यानंतर शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं जुहूमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। दरम्यान लग्नासाठी उपमुख्यमंत्री शिंदे मुरबाडला चालले होते आणि त्यावेळेला हा प्रकार घडलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, पण पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। एकनाथ शिंदे हे एका लग्नासाठी दुपारी 3:30 वाजता मुरबाडच्या दिशेने निघाले होते। महालक्ष्मी रेसकोर्सवरनं त्यांनी हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं। पण कल्याणजवळ गेल्यानंतर हे हेलिकॉप्टर वादळात अडकलं। त्यानंतर हेलिकॉप्टरनं यू टर्न घेतला आणि हेलिकॉप्टरनं जुहूमध्ये इमर्जन्सी लँडिंग केलं। कल्याण, कर्जत, खोपोली, मुरबाडमध्ये वादळी वाऱ्याचा मोठा पाऊस पडला। याच वादळी वाऱ्याचा शिंदेंनाही फटका बसला। सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा असल्याचं वक्तव्य जय पवारांनी केलंय। 2029 ला सुनेत्रा पवार बारामतीमधून लढतील असंही जय पवार यांनी म्हटलंय। 2029च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगानं अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। 2029 मध्ये सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा जय पवारांनी बोलून दाखवली आहे। दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचंय अशी इच्छा बारामतीकरांची होती, मात्र अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानं ती इच्छा अपूर्ण राहिली। त्यामुळे मला वाटतं 2029 ला बारामतीमधून विधानसभेला वहिनीच उभ्या राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला हवी असं जय पवार म्हणाले। सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29 ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये भाजप सोडून दुसरं कुठल्या पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही। जर आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला भाजपचा विरोधच करावा लागेल। त्यामुळे दादांच्या शेवटच्या 4 महिन्यामध्ये जर आपण सर्वांनी बघितलं असेल, दादा सातत्याने भाजपच्या विरोधातच तिथं बोलत होते। आपले आई वडील मोठे व्हावे, त्यांची पदोन्नती व्हावी ही प्रत्येक मुलाची इच्छा असते, त्यात वावगं असण्याचं कारण नाही। परंतु भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यानं मुख्यमंत्रीपद मिळत नाही। तुम्हाला जर मिळालं असेल तेही काढून घेतलं जातं। हवं असेल तर तुम्ही नितीश कुमारजी किंवा बाजूलाच एकनाथ शिंदे जे आहेत त्यांना विचारून घ्या, ते तुम्हाला पटवून सांगतील। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर भुजबळ जाणार का अशी चर्चा सध्या आहे आणि त्यामुळे येवल्यामध्ये समीर भुजबळ विधानसभा लढणार अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान राज्यसभा द्यावी असा काही माझा आग्रह नाही अशी भूमिका भुजबळांनी स्पष्ट केली आहे। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार निवडून आल्या। त्यानंतर त्यांनी दिल्लीत जात राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवर भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू झाली। छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांची विधानसभेची जागा रिक्त होणार। भुजबळ राज्यसभेवर गेले तर त्यांच्या जागी समीर भुजबळ येवल्यातून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। दरम्यान सध्या आपण राज्यात मंत्री असून राज्यसभा द्यावीच असा आग्रह नाही अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। पक्ष काय निर्णय घेईल तो घेईल। काय आता माझ्या दृष्टीने म्हणाल तर ते मंत्रीपद आहे, एक सिनियर मंत्री आहे मी, त्यामुळे राज्यसभेवरच मला पाठवा असा आग्रह धरणं मी चुकीचं आहे। मुंबईमध्ये मासे कापण्यास बंदी घातल्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकारण तापले, मात्र असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिलं। यावरून किशोरी पेडणेकर आणि संदीप देशपांडे यांनी महापौरांवर निशाणा साधलाय। अजिबात घाबरायचं नाहीये। मासे बाजारात मासे नाही कापणार तर कुठे कापणार? त्या ग्राहकाच्या इच्छेवरती आहे ना, त्याने अख्खा मासा न्यावा की आपल्या कोळीताईला सांगायचं की त्यांनी कापून न्यावा, तो त्या ग्राहकावरती अवलंबून आहे। अशा पद्धतीचे निर्देश कुठेही दिलेले नाही प्रशासनाकडनं दिलेले आहेत। तुम्ही नुसतं वायफळ बडबड करू नका। एकतर तुमच्याकडे ठोस पुरावा असेल तर त्या कोळी महिलांना
विचारात महापौरताई जरा थांबवा आणि कोळी महिलांवर जर तुम्ही आता बोललातच तर तुम्हाला सिद्ध करावं लागेल. वाटेल ते आरोप आम्ही पण नाही सहन करणार. मला एक कळत नाही, मुंबईत मासे नाही विकणार जे कोळी बांधव आहेत, आता जिलबी आणि फाफडा विकणार का? असं असेल तर आयुक्तांच्या तोंडात आम्ही जिलबी आणि फाफडा भरवू. मुंबईमध्ये ज्यांना माशांचा वास सहन होत नाही, ज्यांना मासे खायचे नाही आहेत, त्यांनी गुजरातला सरळपणे निघून जावं. इथे राहायची त्यांची गरज नाही. तर मुंबईच्या पायधुनीमध्ये चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याचं आता उघड झालंय. कलिंगड खाल्ल्यामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान 11 दिवसांनी या प्रकरणाचा उलगडा झालाय. मुंबईतल्या पायधुणी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्यानं नव्हे तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे झिंक फॉस्फाईडचे अंश सापडलेत. चौघांच्या शरीरात तसंच कलिंगडाच्या नमुन्यांमध्ये देखील सापडलं झिंक फॉस्फाईड. 11 दिवसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लागलाय. 26 तारखेला डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली होती. चौघांचा मृत्यू कलिंगड खाल्ल्यानं झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. 26 तारखेला अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन, मुलगी आयेशा आणि झैनब यांचा अचानक मृत्यू झाला होता. मुंबईतल्या पायधुणीतील 4 जणांच्या मृत्यूचं गूढ उकललंय. कलिंगड तपासणी केल्यानंतर त्यात भेसळ आढळली नव्हती. त्यामुळे या चौघांच्या मृत्यूमागे आत्महत्या आहे की घातपात असा. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्ष मोठा ठरल्यानंतर विजय थलपतींनी सत्ता स्थापनेसाठी पुन्हा राज्यपालांची भेट घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सत्ता स्थापनेसाठी अट घातली. बहुमत सिद्ध केल्यानंतरच तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकता अशी भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. तमिळगा वेत्री कळघम म्हणजे टीव्हीके या पक्षाचे प्रमुख विजय थलपती सध्या चांगलेच पेचात सापडले. विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्ष मोठा ठरल्यानंतर विजय थलपतींनी सत्ता स्थापनेसाठी पुन्हा राज्यपालांची भेट घेतली. मात्र बहुमताचा आकडा सादर करण्याची अट राज्यपालांनी कायम ठेवली. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे. टीव्हीके तामिळनाडूमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयाला आल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी त्यांना राज्यपालांनी निमंत्रित करणं अपेक्षित होतं. विजय थलपती सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी पुन्हा राज्यपालांना भेटले. बहुमतासाठी 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करा असं राज्यपालांनी त्यांना सांगितलं. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सत्ता स्थापनेसाठी अट घातली आहे. बहुमत सिद्ध केल्यानंतरच तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकता असं राज्यपालांनी सांगितलं. तुम्ही जितक्या लवकर बहुमत सिद्ध कराल तितक्या लवकर शपथ घेऊ शकता असंही राज्यपाल म्हणाले. तामिळनाडूमध्ये स्थिर सरकार हवं असं राज्यपालांनी म्हटलं. राज्यपालांच्या अटीमुळे शपथविधी होऊ न शकल्यामुळे टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झालाय. तामिळनाडूमधला विजय थलपतींचा शपथविधी कशावरून अडला? विजय थलपतींच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या दोघांचं एकत्रित संख्याबळ हे 113 इतकं झालं. तामिळनाडूच्या 234 जागांच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 ही संख्याबळाची गरज आहे. त्यामुळे सध्या टीव्हीकेला बहुमतासाठी 5 जागा कमी पडतायत. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या आशेनं राज्यपालांकडे गेलेल्या विजय थलपतींना पुन्हा एकदा रिकाम्या हाती माघारी परतावं लागलंय. पाहूयात, पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचं मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आलंय. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. राज्यपाल RN रवींनी लेखी आदेश देत मंत्रिमंडळ बरखास्त केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न दिल्यामुळे त्यांचं मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आलेलं आहे. नैतिकतेनं आपला विजय झाल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांचं मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आलं आहे.
पुढची बातमी येते रायगडमधून. रायगडच्या म्हसळा नगर परिषदेत शिंदेच्या शिवसेनेची सत्ता येताच नगराध्यक्षांच्या केबिनमधून तटकरेंचा फोटो काढण्यात आला. नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये कार्यकर्त्यांना बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले आणि भरत गोगावले यांचा जय जयकार त्यांनी केला. म्हसळा नगर पंचायत आदिती तटकरे यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये येते. कल्याणमधील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या इमारतीवरचे पत्रे उडालेले आहेत आणि अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कल्याण शहरामध्ये एकच धावपळ उडाली. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या इमारतीवरचे पत्रे उडाले आणि रस्त्यावर पडले. सुदैवानं यामध्ये कोणी जखमी झालं नाही. भरधाव वाहनांवर पत्रे कोसळल्यामुळे चालकांची मात्र तारांबळ उडाली. कल्याणमध्ये बाजारपेठ परिसरामध्ये पोलीस स्टेशनच्या इमारतीवरचे हे पत्रे उडाले आणि थेट रस्त्यावर आले. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर हे पत्रे पडले. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही. मात्र अक्षरशः कल्याणमध्ये वादळी वारे या ठिकाणी वाहताना पाहायला मिळत होते.